नमस्कार. रक्षिताच किचन मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दुधी भोपळ्याचा हलवा बनवणार आहोत. त्यासाठी मी विलायची पूड घेतलेली आहे. 4-5 विलायची घेतल्यात मी. 1 वाटी साखर घेतली आहे. काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत. अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि दुधी भोपळा घेतला आहे कवळा. तो मी त्याच्यावरचं साल काढले, धुवून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडनी कट केला आहे. आता मी हा दुधी भोपळा खिसून घेणार आहे. आता आपला हा दुधी भोपळा खिसून झालेला आहे. त्यासोबत मी 1 कप दूध पण घेते आहे. तर आपण हलवा बनवायला सुरुवात करूयात. आता मी कढईमध्ये तूप टाकून घेते आहे. तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी आधी ड्रायफ्रूट्स गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे. आपल्याला ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत. आता आपल्या ड्रायफ्रूट्सला थोडासा कलर आलेला आहे, गोल्डन कलर. आता मी हे सगळं काढून घेते आहे. काजू बदाम मी काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी 1 दुधी खिसून घेतलेला आहे, तो मी घालते आहे. तो आपल्याला चांगल्या तुपामध्ये घालून घ्यायचा, मिक्स करायचा पूर्ण. दोन मिनिट आपल्याला असंच हलवून घ्यायचा. आपला भोपळा पूर्णपणे तुपामध्ये मिक्स झालेला आहे. तर मी त्यामध्ये 1 कप दूध घालते, जेणेकरून भोपळा आपला पूर्णपणे शिजला पाहिजे त्यामध्ये. तर आपण चांगला हलवून घेऊयात. आता आपल्याला हा भोपळा जवळपास 7 ते 8 मिनिटं मीडियम गॅसवरती झाकून ठेवायचा शिजण्यासाठी. आता मी गॅस मीडियम करते आहे आणि झाकून ठेवते 7 ते 8 मिनिटं. तर आपण पाहूयात, आपलं बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे. तर मी त्यामध्ये विलायची पूड मिक्स करते आहे. त्यानंतर साखर टाकते आहे. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता. मिक्स करून घेते मी. साखर टाकल्यामुळे परत पाणी सुटतं भोपळ्याला. तर ते पाणी आटेपर्यंत आपण परत शिजवून घेणार आहोत. तर मी परत भोपळा 7 ते 8 मिनिटं शिजवून घेते. तर तुम्ही पाहू शकता, आपलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे त्यामधलं. तर त्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट जे आपण आधी तळून घेतले होते ते टाकते आहे. आपण ते मिक्स करून घेऊया.
ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स मिक्स करून झालेले आहेत. आता मी फक्त 2 मिनटं झाकण ठेवते आहे, जेणेकरून जे थोडंसं पाणी राहिलेलं आहे आपलं ते पण आटून जाईल. तर आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत. तर आता आपण पाहूयात 2 मिनटं झालेली आहेत. तर ह्यामध्ये पूर्ण पाणी दिलेलं आहे. हलवा चांगला मोकळा झाला. तो मी एका डिशमध्ये काढून घेत आहे. तर गॅस बंद करते मी. तर आपला दुधी भोपळ्याचा हलवा रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.